श्री गणेश पुराण अध्याय 12 आणि 13. ब्रह्मदेवाकडून श्री व्यासांना गणपतीच्या विराट स्वरूपाची माहिती. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, श्रोते हो, ब्रह्मदेवाकडून मंत्र उपदेश प्राप्त झाल्यामुळे श्री व्यासांना खूपच आनंद झाला. श्री व्यासांनी ब्रह्मदेवाला वंदन केले व म्हणाले, विधी, तुम्ही मला धन्य केलेत. आता माझ्या मनात श्री गणपतींविषयी अधिक जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा निर्माण झाली आहे. ते ऐकून ब्रह्माजींनाही आनंद झाला. ते म्हणाले, व्यासजी, तुमच्यासारख्या श्रद्धावान शिष्यांसमवेत रहस्याच्या गोष्टी बोलण्यात एक वेगळेच सुख आहे. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. सर्व कार्याच्या आरंभी ओंकार स्वरूप गणपतीचे पूजन केले असता विघ्नांचे निरसन होऊन कार्यसिद्धी होते. म्हणून देव, दानव, गंधर्व, यक्ष, किन्नर आदी सर्वजण त्यांची पूजा करतात. आता हे गणपती पूर्वी कोणावर प्रसन्न झाले होते ते ऐका. महाप्रलय काळी प्रचंड वादळे निर्माण होतात. त्या झंझावाताने पर्वत उडून जातात. नभोमंडळात 12 आदित्य प्रकट होतात. त्यांच्या एकत्रित तेजाने फार मोठी उष्णता निर्माण होते. पाण्याचा थेंबही शिल्लक राहत नाही. पृथ्वी धगधगू लागते. जीवसृष्टीचा प्रचंड विनाश होतो. त्यानंतर संवर्तक मेघ मुसळधार जलवृष्टी करतात. त्यामुळे सर्व चराचर जलमय होऊन जाते. त्यावेळी गणपती अणुरूपाने अचिंतस्थानी राहतात. या स्थितीत संपूर्ण विश्व अनंत काळ अंधकारमय असते. त्यानंतर विलयास केलेली सृष्टी पुन्हा व्यक्त होते. निर्गुण, निराकार, ओंकार स्वरूप परब्रह्म म्हणजे गणपती. त्यांच्यापासूनच पुढे त्रिगुणांची आणि त्रिदेवांची उत्पत्ती होते. प्रलय काळानंतर गणपतींनी मला, शिवजींना व श्रीहरींना उत्पन्न केले. पण ते स्वतः अव्यक्त असल्यामुळे आम्हा तिन्ही देवतांना आपण कोण आहोत, आपला निर्माता कोण आहे, या सृष्टीतील आपले नेमके कर्तव्य काय आहे याविषयी काहीच माहीत नव्हते. म्हणून आम्ही आमच्या निर्मात्यांचा पृथ्वीसहित 21 स्वर्ग व 7 पाताळांमध्ये अखंड शोध घेतला. आम्ही हजारो वर्षे तपश्चर्या केली, पण तरीही आम्हाला आमच्या जनकाचा शोध लागला नाही. आम्ही पुन्हा प्रयत्न केले, पुन्हा सर्वत्र शोध घेतला, पुन्हा तीव्र तपश्चर्या केली. तेव्हा नभोमंडळात महातेज प्रकट झाले. त्या अनिर्वचनीय तेजाने आम्हा तिघांचेही डोळे दिपून गेले. आम्ही त्या तेजाचा आधी मध्यांत शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही केला त्याचे स्वरूप आमच्या लक्षात आले नाही. आम्ही अगदी थकून गेलो. तेव्हा आमची अवस्था पाहून गणपतींनाच आमची दया आली. ते मनोहर रूप धारण करून आमच्या सन्मुख प्रकट झाले. श्री गणपतीच्या या सगुण साकार रूपाचे काय वर्णन करावे. त्यांची रक्तवर्ण अंगकांती सायंकाळच्या सूर्यबिंबापेक्षाही मनोहर वाटत होती. त्यांची मुखमंडल प्रभा पौर्णिमेच्या चंद्रापेक्षाही आकर्षक व शीतल वाटत होती. त्यांच्या मस्तकावरील रत्नखचित मुकुटाची तेजोदीप्ती कोट्यावधी सूर्यांच्या तेजालाही लाजवेल अशी होती. त्यांच्या अंगावरील झळकणाऱ्या वस्त्रांनी आकाशातील संपूर्ण तारकासमूहाचे तेजस धारण केले होते. ऐरावतासह 8 दिग्गजांना धडकी भरवेल अशी त्यांची सोंड होती. त्या लांब लचक शुंडेच्या एका बाजूने पुढे आलेला त्यांचा दात पृथ्वीला गर्तेतून बाहेर काढणाऱ्या वराहाच्या दाढेलाही मागे सारेल असा मजबूत होता. सुवर्ण अलंकाराने विभूषित अशा त्यांच्या चारही हातांमध्ये अनुक्रमे खडग, खेट, धनुष्य, शक्ती ही आयुधे होती. त्यांच्या कटीसूत्राच्या तेजापुढे सोन्याच्या मेरू पर्वताचे तेजही फिके पडावे. त्यांच्या कोमल पदनखांच्या वर्णापुढे आरक्त वर्ण कमळांनीही लाजावे असे ते दिव्य तेजस्वी मनोहर रूप पाहून आम्ही तिन्ही देव त्यांच्या पुढे नतमस्तक झालो. आम्ही अत्यंत आदराने त्यांची स्तुती केली. त्या स्तवनाने गणपती फारच प्रसन्न झाले. तेव्हा आम्ही त्रिदेवांनी त्यांना विचारले, हे महाप्रभो, आपण कोण आहात? कृपा करून आपला परिचय द्या. ते म्हणाले, ज्याच्या दर्शनासाठी तुम्ही एवढे कष्ट घेतलेत तोच गणपती गजानन तुमच्या समोर साकार रूपाने उभा आहे. तुम्ही त्रिवर्ग माझ्याच संकल्पाने उत्पन्न झालेले आहात. तुमच्या स्तुतीने मी आनंदित झालो आहे. या तुमच्या स्तवन स्तोत्राचे
जे कोणी त्रिकाल पठन करतील ते पापमुक्त होतील. त्यांना सर्व प्रकारचे ऐहिक व पारलौकिक सौख्य प्राप्त होईल व त्यांना मोक्ष मिळेल. मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तरी मनोवांछित वर मागून घ्या. ते ऐकून आम्हा त्रिदेवांना अत्यानंद झाला. आम्ही म्हणालो, हे भगवंत, तुमच्या दर्शनाने आम्ही धन्य झालो आहोत. आम्हाला कृतकृत्य वाटत आहे. म्हणूनच आम्हाला तुमचे कधीही विस्मरण होऊ नये अशी विनम्र प्रार्थना आहे. तुम्ही आम्हाला सृष्टी कार्यातील आमचे कर्तव्य समजावून सांगा. तेव्हा गणपतींनी तथास्तु असे म्हणून आशीर्वाद दिला व म्हणाले, तुमची माझ्या ठाई असलेली भक्ती उत्तरोत्तर दृढ होईल. आता मी गुणांप्रमाणे तुमची कार्य सांगतो. हे ब्रह्माजी, तुम्ही सृष्टीची निर्मिती करा. श्रीहरी, तुम्ही विधिनिर्मित सृष्टीचे पालन पोषण करा. शिवजी, त्या सृष्टीच्या संहाराचे कार्य तुम्ही स्वतः करावे अशी माझी आज्ञा आहे. त्या कार्यांना आवश्यक असणारे ज्ञान व सामर्थ्य मी तुम्हाला देत आहे. त्यानंतर गणपतींनी आम्हाला त्या कर्तव्यपूर्तीसाठी आवश्यक असलेले ज्ञान व शक्ती दिली. आम्हाला वेद, शास्त्रे व पुराणे यांचेही ज्ञान दिले. त्यावेळी मी त्यांना विनंती केली, हे महागणपती, सृष्टी निर्मितीच्या माझ्या कार्यासंबंधी तुम्ही मला सविस्तर मार्गदर्शन करावे अशी माझी प्रार्थना आहे. ते म्हणाले, हे विधी, तुम्ही जी सृष्टी निर्माण करणार आहात तिला ब्रह्मांड अशी संज्ञा प्राप्त होईल. अशी अनंत ब्रह्मांडे माझ्या ठाई आहेत. तुम्ही माझ्या शरीरात प्रवेश करून त्या सर्वांचे नीट अवलोकन करा. त्या योगे तुम्हाला नेमके काय करायचे आहे याची कल्पना येईल व तुमच्या कार्याची दिशा ठरेल. गणपतींनी मला श्वास मार्गाने ओढून आपल्या हृदयात नेले. तिथे उमराच्या फळाप्रमाणे दिसणारी असंख्य ब्रह्मांडे होती. तेव्हा महागणपतींनी योग सामर्थ्याने एक ब्रह्मांड फळ फोडले. त्यातील सर्व सृष्टी मला उलगडून दाखवली. त्यामध्ये माझ्यासारखेच दुसरे ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, इंद्रादी देव, अष्टदिक्पाल, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्रे, यक्ष, राक्षस, किन्नर, गंधर्व, ऋषी, मुनी, नर, नारी, पृथ्वी, तिच्यावरील असंख्य जीवकोटी, 21 स्वर्ग, 7 पाताळे, हे सर्व पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. मी जिज्ञासाने दुसरे ब्रह्मांड फळ फोडून पाहिले. त्यातही तसेच दृश्य दिसले. तो चमत्कार पाहून मी दिग्मूढ झालो. महासंभ्रमात पडलो. काय करावे हेच मला सुचेना. मी गणपतींना हात जोडले व म्हणालो, हे प्रभू, तुम्ही खरोखरच धन्य आहात. तुमचे सामर्थ्य अगाध व अनंत आहे. कोणालाही त्याचा थांग लागू शकत नाही. तुमची लीला अचिंत्य आहे. सर्व सृष्टी तुम्ही आधीच निर्माण करून ठेवली आहे आणि मला सृष्टी निर्मिती करायला सांगत आहात. त्यामुळे मला मोठे नवल वाटत आहे. तुमच्या कृपेने मला ज्ञानप्राप्ती झाली याचा आनंद आहेच. पण हे सर्व पाहून मी स्वतः नेमके काय करावे हा निर्णय घेणे मला शक्य होत नाही. माझे इथे राहणे व बाहेर येणे हेही तुमच्या स्वाधीन आहे हे माझ्या लक्षात आले आहे. तेव्हा माझ्यासाठी जे योग्य असेल ते तुम्हीच ठरवा. मी तुम्हाला शरण आहे. त्यावेळी माझी मनोवस्था जाणून गणपतीने मला आपल्या उदरातून बाहेर काढले. त्यानंतर विष्णू आणि शंकर यांना आपल्या कानातून स्वतःच्या शरीरात नेले. त्या दोघांना अतिविराट विश्वरूपाचे दर्शन घडवले. तेव्हा आश्चर्याने मुग्ध झालेल्या त्या दोघांनी आनंदाने तिथेच निद्रा घेतली. श्री गणेश पुराण अध्याय 12 व 13 समाप्त. श्री गणेश पुराण अध्याय 14 व अध्याय 15. ब्रह्मदेवांना अहंतारहित केले. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, श्रोते हो, भृगु ऋषी सोमकांतांना गणेश पुराण सांगत आहेत. ते पुढे म्हणाले, राजा, गणपतीकडून ब्रह्माजींना विश्वनिर्मितीचे वरदान प्राप्त झाले. त्या दृष्टीने आवश्यक ते सर्व ज्ञानही मिळाले. त्यामुळे त्यांना आपण सहजगत्या सृष्टीरचना करू शकतो असे वाटू लागले. तो अभिमान धरूनच ते विश्वाची रचना करू लागले. त्यामुळे त्यांच्या कार्यात सारखी विघ्ने येऊ लागली. भीम काय, अनेक डोळ्यांची, अनेक मुखांची, अक्राळ विक्राळ स्वरूपाची आणि क्षणोक्षणी भयानक आकार धारण करणारी ती विघ्ने ब्रह्माजींना आव्हान देत आणि विकट गर्जना करत त्यांच्या भोवती फेर धरून नाचू लागली. समूहाने आलेल्या त्या विघ्नामुळे ब्रह्माजी संत्रस्त झाले.
काय करावे हेच त्यांना सुचेना. ती विघ्ने त्यांना शारीरिक पीडा देऊ लागली. कोणी त्यांची उघड निंदा केली, कोणी मारहाण केली, कोणी त्यांच्या मिशा उपटल्या, तर कोणी त्यांचे हातपाय बांधले. त्यामुळे ते अत्यंत भयभीत झाले. त्यांना स्वतःच्या जीविताची धास्ती वाटू लागली. ते अगदी निराश झाले. त्यांना स्वतःविषयी वाटणारा सर्व अभिमान गळून पडला. विघ्नांनी केलेल्या छळामुळे त्यांचे मनोधैर्य खचले. ते मूर्छित पडले. ते भानावर आले तेव्हाही ती विघ्ने त्यांच्या अवतीभोवती बिभत्स हातवारे करत थैथयाट करत होती. तेव्हा या विघ्नांपुढे आपले काही चालणार नाही याची ब्रह्माजींना कल्पना आली. त्यांनी गणपतीचे स्मरण केले. निरभिमान झालेले विधाता त्यांना शरण गेले. ते एकसारखी त्यांची करुणा भाकू लागले. त्यांनी गणपतींना विनंती केली. म्हणाले, हे देवाधिदेवा, हे विराट स्वरूपी महासमर्था, तुमच्या कृपेने माझ्या ठाई सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य आले. तुमच्या आज्ञेनुसार मी निर्मित कार्याचा आरंभही केला. पण ही विघ्ने त्रास देऊन मला हतबल करत आहे. तरी कृपा करून यांच्या रूपाने उभ्या ठाकलेल्या या बाधेचे तुम्ही निवारण करा. माझी लाज राखा, माझे रक्षण करा, माझी उपेक्षा करू नका. तेव्हा आकाशातून शब्द उमटला, तुम्ही तपश्चर्या करा. त्या निनादाने उपद्रवकारी विघ्ने क्षणार्धात नाहीशी झाली. ब्रह्माजींना हायसे वाटले. त्यांच्या मनावरचे दडपण दूर झाले. ते आकाशवाणीला उद्देशून म्हणाले, हे प्रभू, आपण मला तपश्चर्या करायला सांगत आहात, पण योग्य मंत्र उपदेश व अनुष्ठानासाठी योग्य स्थान मिळाल्याशिवाय हे शक्य होईल असे मला वाटत नाही. तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली, वटवृक्षाकडे पहा. तो ध्वनी कानावर पडताच ब्रह्माजींना क्षणार्धात निद्रा आली. त्यावेळी एक स्वप्न दृष्टांत झाला. त्यामध्ये सर्व सृष्टीत जलमय झालेली दिसली. फक्त एकच वटवृक्ष शिल्लक होता. त्यावरील एका पानावर त्यांना एक लहानसे बालक दिसले. त्यांचे शरीर मनुष्याचे व मस्तक हत्तीचे होते. त्यांना 4 हात होते. त्यांच्या गळ्यात मोत्यांच्या माळा होता. त्यांनी रत्नजडित मुकुट धारण केला होता. त्यावरील चंद्रकोर खूपच शोभून दिसत होती. ते बालक सोंडेने पाणी खेचून स्वतःच्याच मस्तकावर सिंचन करत होते. त्यांना पाहून ब्रह्माजींना हसू आले. तेव्हा बाल गजानन वटपत्रावरून खाली उतरले. ते त्यांच्या समोर येऊन म्हणाले, हे विधाता, सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य प्राप्त झाले याचा तुम्हाला अभिमान झाला. म्हणूनच तुमच्या कार्यात विघ्नांची अडथळे आली, हे लक्षात घ्या. गर्वभावना सर्वांनाच त्रासदायक ठरते. म्हणून नेहमी विनम्र असावे. कार्यसिद्धीसाठी तपश्चर्या करणे तुम्हाला आवश्यक आहे. तपश्चर्याने बुद्धी स्थिर होते आणि आरंभलेल्या कार्यात यश मिळते. ही तप साधना कुठे व कशी करावी, कोणत्या मंत्राचे अनुष्ठान करावे, हे सर्व तुम्हाला जाणून घ्यायचे आहे. म्हणून तुम्ही ओंकाराचा पुरश्चरणपूर्वक 10 लाख संख्येत जप करा. त्यानंतर मी तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देईन. तुम्हाला सर्व सामर्थ्याने युक्त करीन. बाल गणेशाने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते अंतर्धान पावले. त्या स्वप्न दृष्टांताने ब्रह्माजींना जागृती आली. त्यांनी भोवताली पाहिले, पण काहीही दृष्टीस पडले नाही. त्यानंतर त्यांनी गणपतीच्या एकाक्षर मंत्राच्या अनुष्ठानास प्रारंभ केला. त्या तपश्चर्येच्या प्रभावाने त्यांच्या मुखातून अग्निज्वाला बाहेर पडू लागल्या. ती उत्कट तपश्चर्या पाहून गणपती प्रसन्न झाले. त्यांनी विधींना दिव्य तेजोरूपात दर्शन दिले. त्या तेजाने ब्रह्माजींचे डोळे दिपले. ते दिग्मूढ झाले. त्यांची अवस्था पाहून गणपतींना दया आली. ते सौम्य रूपात प्रकट झाले आणि म्हणाले, तुम्हाला स्वप्न दृष्टांतात मंत्र उपदेश देणारा मीच आहे. तुमच्या तपश्चर्येने मी संतुष्ट झालो आहे. आता तुम्ही जे काही मागाल ते माझ्या प्रसादाने तुम्हाला प्राप्त होईल. तरी वरदान मागून घ्या. ते मृदू मधुर भाषण ऐकून ब्रह्मदेव भानावर आले. त्यांनी डोळे उघडून पाहिले. समोर श्री गणपतींची सौम्य, महन्मंगल व मनोहर मूर्ती पाहून त्यांना धन्य धन्य वाटले. त्यांचे अंतःकरण सुखावले. त्यांनी आपल्या 4ही मस्तकांनी त्यांना वंदन केले. त्यांची भक्तिभावाने स्तुती केली व म्हणाले, हे प्रभो, तुमच्या सगुण साकार दर्शनाने मी कृतार्थ झालो आहे. तुम्ही परमपूज्य आहात. तुमच्या विषयीची माझी श्रद्धा व भक्ती निरंतर दृढ राहो.
मला तुमचे नित्यस्मरण राहो. तुमच्या कृपेने माझ्या सर्व विघ्नांचा नाश हो. मला सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य प्राप्त हो. हे देवादी देवा, ज्या ज्या वेळी मला तुमच्या दर्शनाची उत्कट इच्छा होईल त्या त्यावेळी तुम्ही निजकृपेने मला दर्शन द्या, अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. गणपतींनी तथास्तु असा आशीर्वाद दिला व म्हणाले, हे ब्रह्माजी, माझ्या स्मरणाने तुमची सर्व विघ्ने नष्ट होतील, तुमचे कार्य सुकर होईल. आता निशंक मनाने सृष्टी निर्मितीचे कार्य करा. ते ऐकून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी गणपतीचे पूजन केले. त्यावेळी रिद्धी-सिद्धी या 2 कन्या उत्पन्न झाल्या. ब्रह्माजींनी त्यांना गणपतींना अर्पण केले. त्यांचा स्वीकार करून ते अंतर्धान पावले. निरंकार, विनम्र आणि विनयशील असे ब्रह्मदेव शांतपणे सृष्टीची निर्मिती करू लागले. व्यासांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले होते. त्यांनी आद्य पूजनीय गणपतीचे स्मरण केले नाही. मी सर्वज्ञ आहे असा एक सूक्ष्म अहंभाव त्यांच्या ठायी होता. म्हणून पुराणांची निर्मिती करताना त्यांनाही अनंत अडचणी आल्या. त्यांची बुद्धी कुंठित झाली. ते ब्रह्मदेवांना शरण केल्यावर त्यांना म्हणजेच ब्रह्मदेवांनी श्री व्यासांना वस्तुस्थितीची कल्पना दिली. त्यांना गणेश महात्म्य सांगितले आणि त्यांची भक्ती करण्याचा उपदेश केला. ती आज्ञा शिरसावंद्य मानून श्री व्यासांनी उत्कटतेने गणेश भक्ती केली. त्यामुळे बुद्धीचे दादा, 14 विद्या व 64 कलांचे स्वामी श्री गणपती प्रसन्न झाले. त्यांच्या कृपाप्रसादाने श्री व्यासांची संभ्रमावस्था गेली. ते स्थिरचित्त झाले. गणपतीच्या आशीर्वादाने त्यांना पुराण रचनेसाठी आवश्यक ते ज्ञान प्राप्त झाले. नंतरच्या काळात त्यांच्याकडून 18 पुराणांची, उपपुराणांची व अनेक ज्ञानग्रंथांची निर्मिती झाली. त्यांनी हाताळला नाही असा एकही विषय शिल्लक राहिला नाही असा पुराणांचा दाखला आहे. श्री गणेश पुराण अध्याय 14 व 15 समाप्त.